वेलकम टू लोटस क्रिएशन. आज आपण बघणार आहोत मंगळसूत्र. वटपौर्णिमा स्पेशल मंगळसूत्र कसं बनवायचं, त्यासाठी काय काय साहित्य लागतं बघून घेऊया. तर इथे मी 3 प्रकारचे बीड्स घेतले आहेत. हे सगळे मायक्रोप्लेटेड क्वालिटी आहे, तुम्ही बघू शकता. 0 mm साईजचे घेतले, 3 mm घेतले आणि 5 mm. इथे मायक्रोप्लेटेड बीड कॅप घेतली 1 नंबरची, तुम्ही 2 नंबरचेही घेऊ शकता. नंतर 8 mmचे क्रिस्टल घेतले. मी हे रेड अँड ग्रीन कॉम्बिनेशन घेते. इथे 2 टिअर टॉप बीड्स पण घेतले आहेत आणि ह्या पर्ल चक्री येतात त्या घेतल्या आहेत मी. 3 mmची 0.3ची गॉज वायर घेतली आहे. नंतर 20 गॉजची वायर घेतली आहे. इथे तुम्ही 18 गेजची पण घेऊ शकता, पण 18 गेजच्या वायरमध्ये 8 mmचा क्रिस्टल जाताना खूप प्रॉब्लेम देतो. तुम्ही बघू शकता 20 mmच्या गॉजमध्ये लगेच जातो, म्हणून मी 20 mmची घेतली आहे. तुम्ही बिगिनर असाल तर नक्की 18 mmची बेस बनवा आणि 20 mmचा तुम्ही म्हणजे ह्याच्यासाठी वरच्या बेससाठी वापरू शकता. आणि टूल्स लागणार आहेत आपल्याला, तर चला बघूया. सर्वप्रथम आपल्याला बेस घ्यायचा आहे बनवून. हा बेस तुम्ही 18 गेजच्या वायरमध्ये पण बनवला तरी चालेल. तर मी इथे लूज करून वायर घेतली आहे. साधारणतः 2 सेंटीमीटर वायर सोडून द्यायची आपल्याला आणि लूप बनवून घ्यायचा आहे, आपला स्पायरल बनवून घ्यायचा आहे. आणि स्पायरल तुम्ही आपल्या बीडच्या थोडा वरचा साईडचा बनवा, म्हणजे साधारणतः 2 सेंटीमीटर आपला आला पाहिजे. बघू शकता 8 mmचा बीड्स आणि त्याच्यावरती आपल्याला बनवायची डिझाईन, तर त्या अंदाजाने तुम्ही बनवा. आणि बनवताना लूप बनवा, म्हणजे आपल्याला नंतर क्रिस्टल त्याला लटकन म्हणून अडकवता येईल. तर थोडी जागा ठेवून आपल्याला लूपसाठी कटिंग करायचं आहे. नोज पिलरने लूप बनवून घ्या. असे आपल्याला 2 पीस बनवायचे आहेत, ते मी बनवून घेते. आता आपल्याला 3 mmचे बीड्स घ्यायचे आहेत, 10 घ्यायचे आहेत. 1 मीटर वायर मी 0.3ची कट करून घेतली आहे. 10 mm बीड्स टाकून लूप बनवायचं आहे. इथे तुम्ही 3 mm 4 mm पण वापरू शकता, पण त्याप्रमाणे तुम्हाला क्रिस्टलचे ॲडजस्ट करावे लागतील. बीड्स टाकून आता 10 घेतले, त्यामुळे मध्यावर आणते मी दोरा. एका साईडला 5 बीड्स, एका साईडला दुसऱ्या साईडला 5 बीड्स आले पाहिजेत. खालून वरती घालून आणायचं आहे, म्हणजे आपला फिक्स होऊन जाईल क्रिस्टल. आणि पेंडंट भोवती दोन्ही साईडला गुंडाळून घ्यायचं आहे, म्हणजे टाईट बसेल. आता हा वरचाही तो आपण फिरवून घेऊया आणि टाईट करून घेऊया. आता आपल्याला वरचा राऊंड बनवायचा आहे, त्याच्या आधी आपण थोडं टाईट करून घेऊया बीड्स. वरच्या राऊंडला मी जवळजवळ 17 ते 18 बीड्स वापरले आहेत. आणि फिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुमची साईज किती हवी त्याप्रमाणे
घेऊ शकता. मला माझ्या कस्टमरला थोडा छोटा हवा आहे पेंडंट, आणि हे फिक्स करून घ्यायचे टाईट करून वायर, जेणेकरून हलणार नाही आपले. फक्त काळजी घ्यायची की आपला बेसही त्याच्याबरोबर व्यवस्थित बांधला जाईल. आता वायर आपण फिरवून टोकाला आणायचे, आणि इथे आपल्याला 5 mm बीडचं फ्लॉवर बनवायचं आहे. तर एक 5 mm बीट टाकायचं आहे आणि एक 0 mm बीट टाकायचं आहे. तर पहिला 5 mm बीट टाकूया आणि 0 mm, आणि त्याच्या उलट्या दिशेने आपल्याला 5 mm बीडमधनं वायर काढायची आहे. 0 mm बीट तसाच ठेवायचा आहे. म्हणजे तो बसेल, टाईट होईल. परत एक 5 mm बीड घाला, 0 mm बीड घाला, आणि परत त्याच्या उलट्या दिशेने आपल्याला फक्त 5 mm बीडमधनं वायर परत काढायची. असं पूर्ण तुम्ही बनवून घ्या. जवळजवळ 15 मी वापरले, तुम्ही 16ही वापरू शकता. 16 5 mm बीड्स तुम्ही वापरून त्याचं फूल बनवा, आणि थोडं फिरून टाईट करून घ्या जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे. आणि आता आपल्याला पूर्ण बेस ह्याच्यावरती टाईट करायचं आहे. तर मागच्या साईडने, ह्या साईडने एकदा आणि दुसऱ्या साईडने एकदा असं करा, म्हणजे पूर्ण बेस हा आपला कव्हरअप होऊन जाईल आणि बरोबर टाईट बसेल. इथे मी वरच्या साईडने काढते वायर, म्हणजे आपल्या सेकंड रोला. फर्स्ट रोला वायर काढायची असेल तर तुम्ही मधल्या गॅपमधनं नंतर काढा, म्हणजे आधी सेकंड रो कंप्लीट करा 2-2च्या गॅपने, आणि मग फर्स्टच्या वायरने करा, जेणेकरून आपलं व्यवस्थित फुल बसेल टाईट होऊन. तर माझी वायर संपली, तर वायर कशी अटॅच करायची तुम्हाला दाखवते. जस्ट तुम्ही फिरवा आणि हा खालची वायर कुठल्याही बीडभोवती फिरून घ्या. तर तुम्हाला जसं टाईट हवं आहे बघा तुम्ही पूर्ण. आणि स्वतःची टेक्निक मेन म्हणजे डेव्हलप करा. कोणावरही डिपेंड राहू नका की हा ट्युटोरियल दाखवतील, ते ट्युटोरियल दाखवतील. स्वतःची थोडी टेक्निक डेव्हलप करा तुम्ही, आणि एकदा तुम्ही केली की तुम्हाला मग अंदाज येईल की कुठे आपली वायर राहिली आहे हे करायची. आणि वायर रॅपिंग हे असं टेक्निक आहे, त्याच्यामुळे तुमची चूकही तुम्ही याच्यात दुरुस्त करू शकता. ट्युटोरियल हा फक्त आपल्याला दिशा दाखवण्यासाठी असतात की कसं करायचं, पण टेक्निक ही तुम्ही स्वतः डेव्हलप करा. तर हे पूर्ण असं आपण राऊंड केलं, आणि इथेच मी ट्विस्ट करून घेतलं आहे, म्हणजे दिसणार नाही वायर किंवा टोचणार नाही. बघू शकता तुम्ही, आपलं पेंडंट रेडी झालं आहे. आता आपण खालच्या साईडला लूप करूया. इथे तर मी बॉलपेन घेतली आहे. बॉलपेनमध्ये एक गोल्डन बीड आणि टिअरड्रॉप क्रिस्टल, परत एक गोल्डन 0 mm बीड असं टाकून घेतलं आहे मी. हे पूर्ण असं आपण अटॅच करूया, आणि उरलेली वायर ट्रिम करून घेतली आहे, बघू शकता. आता इथे आपल्याला लूप बनवायचे, ते लूप बनवून घ्यायचे. त्याच्यासाठी काय काय लागतं ते बघूया. 20 mm वायर घेतली आहे मी, साधारणतः 4 ते 5 सेंटीमीटर घ्या. एक बीड कॅप, क्रिस्टल, बीड कॅप आणि पर्ल चक्री, हा सिक्वेन्स ठेवायचा आहे.
एक रेड, एक ग्रीन, रेड, ग्रीन आणि रेड असा मी ठेवला आहे सिक्वेन्स, तुम्ही बघू शकता. तर टोटल 3 रेड क्रिस्टल आणि 2 ग्रीन क्रिस्टल घालणार आहे. उरलेली वायर ट्रिम करून मी लूप बनवून घेते, पण लूप बनवता मी लूज ठेवते, त्याचं कारण पुढे सांगते. आता आपल्याला हा जो बनवला पेंडंटचा तो लूप पूर्ण रेड क्रिस्टल झाल्यावर पूर्ण बीड कॅप सकट पर्ल जी आपली चक्री आहे त्याच्यामध्ये आपल्याला फिक्स करायचं आहे, म्हणजे मधल्या जागेमध्ये. तुम्ही बघू शकता रेड क्रिस्टल सोडून पर्ल चक्री सोडून ग्रीन क्रिस्टलच्या गॅपमध्ये, कारण मग तरच तो 2 बेस आपले व्यवस्थित बसतील. एक्झॅक्टली दाखवलं आहे तसं करा. आणि जर आपण आधीच बनवून घेतले लूप आणि नंतर टाकले तर आपल्याला जो स्ट्रेट फिनिशिंग आहे तो येत नाही, परत जम्परिंग अटॅच करते. तर तसं नको आहे, म्हणून असा लूप आपल्याला अटॅच करायचा आहे. टाईट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपण ह्याच साईडला सेम तसं करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं एकदम इझीमध्ये पेंडंट तयार झालं आहे. तुम्ही सेम अपोजिट कलरमध्ये बनवू शकता, म्हणजे मधला जो क्रिस्टल आहे रेड त्याच्याऐवजी ग्रीन घ्या आणि खाली रेड टिअर ड्रॉप क्रिस्टल टाका. ह्याच पद्धतीने प्रमाणे मी हे पर्लचं पण बनवलं आहे. तुम्ही हेच टेक्निक वापरून बनवू शकता. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि यंदाच्या वटपौर्णिमेला हे मंगळसूत्र पेंडंट घालून दाखवा. नक्कीच मला आवडेल तुमचे फोटो बघायला, रिव्ह्यू वाचायला. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब अस.